नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 16 सप्टेंबर 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण मूलभूत हक्क, राजभाषा कायदा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार, किमान निर्यात किंमत, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, व्हर्टिकल लॉन्च, शॉर्ट रेंज, सरफेस टू एअर मिसाईल या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आज या ठिकाणी जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी मूलभूत हक्का संदर्भात आहे। या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स देण्यात आले आहेत आणि त्या संदर्भात एकूण प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेच्या कलम 20 सब क्लॉज 3 मध्ये आरोपीला स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडण्यास मनाई आहे। विधान 2 एखाद्या व्यक्तीवर गुन्हा केल्याचा औपचारिक आरोप झाल्यानंतर शांत राहण्याचा अधिकार लागू होणे बंद होते। अशा प्रकारची दोन विधाने या ठिकाणी मित्रांनो आपल्याला देण्यात आली आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपल्या भारतीय राज्यघटनेने कलम 20 सब क्लॉज 3 या मूलभूत हक्काच्या अंतर्गत एखादी व्यक्ती जर आरोपी असेल तर तीच व्यक्ती स्वतः विरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक व्यक्ती आहे आणि एक्स नावाच्या व्यक्तीवर एक पर्टिक्युलर आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मग त्या ठिकाणी पोलीस बळजबरी करून किंवा मारहाण करून त्याच व्यक्तीला स्वतःच्या विरोधी साक्ष देण्यास प्रवृत्त करू शकत नाही किंवा त्या व्यक्तीची जी काही साक्ष आहे ती कोर्ट या ठिकाणी मान्य करत नाही। हे जे विधान देण्यात आले आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। एखाद्या व्यक्तीला जर शांत राहायचं असेल म्हणजे त्या व्यक्तीला पूर्ण जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर मध्ये सायलेंट राहायचं असेल तर तो त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि कोणत्याही अथॉरिटीला असा अधिकार नाही की तो त्याचा जो काही मूलभूत अधिकार आहे तो या ठिकाणी व्हायलेट केला जाईल। जरी एखाद्या व्यक्ती पोलिसांकडून पकडला गेला असेल आणि त्या व्यक्तीवर काही आरोप असतील तर त्या ठिकाणी पोलीस चौकशी दरम्यान किंवा जेव्हा केव्हा कोर्टामध्ये केस चालू आहे त्या कोर्टामध्ये त्या व्यक्तीला बोलायचे की नाही हे ठरवण्याचा पूर्णच्या पूर्ण अधिकार त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा असतो। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच शांत राहणं किंवा सायलेंट राहणं हे या ठिकाणी आपला एक फंडामेंटल राईट आहे आणि जो की एक महत्त्वपूर्ण राईट या ठिकाणी आपण म्हणू शकतो। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय A। वरील दोन विधानामध्ये क्रमांक 1 चे विधान या ठिकाणी आपलं बरोबर आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की मित्रांनो या ठिकाणी राजभाषा कायदा या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेने देवनागरी लिपीतील हिंदी ही भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून घोषित केली आहे। विधान 2 भारतीय संविधानाने केंद्र सरकारला हिंदी भाषेच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्याचे आदेश दिले आहेत। विधान 3 1963 चा राजभाषा कायदा सरकारी अधिकाऱ्यांना अधिकृत संभाषणात हिंदीचा वापर न करण्यासाठी जबाबदार धरतो। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही आपल्या भारतीय राज्यघटनेने देवनागरी लिपीतील जी काही आपली हिंदी भाषा आहे ती हिंदी भाषा भारतीय संघराज्यांची अधिकृत भाषा म्हणून घोषित केलेली आहे। हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 या ठिकाणी पुन्हा अगदी बरोबर आहे। आपल्या भारताचे संविधान केंद्र सरकारला हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करावा यासाठी प्रोत्साहन देण्याचा आदेश देतं। म्हणजे संविधानामध्ये सांगण्यात आलं आहे की भारताची एक भाषा म्हणून हिंदी भाषेला या ठिकाणी पुढे आणलं पाहिजे आणि तिच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केंद्र सरकारने त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे। अशा प्रकारचं एक तरतूद आपल्या संविधानामध्येच आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं आहे। आपल्याकडे जो काही राजभाषा कायदा 1963 आहे या कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अधिकृतरित्या
संभाषणामध्ये जी काही हिंदी भाषा आहे तिचा वापर कराच यासाठी तिला जबाबदार धरू शकत नाही। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती त्याच्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी संभाषण करू शकतो। आपल्या देशामध्ये विविध भाषा आहेत, विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, म्हणजेच आपला जो भारत देश आहे तो विविधतेने नटला आहे आणि विविधतेमध्ये एकता हे या ठिकाणी आपल्या भारताचे वैशिष्ट्य आहे आणि ते जपण्याचं कार्य या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। वरील विधानामध्ये केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। मानवाधिकार उल्लंघनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते एक राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अंतर्गत जे काही गव्हर्नमेंट आहे किंवा सरकार आहे, सरकारकडून जर मानवी हक्कांचं या ठिकाणी उल्लंघन होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती पर्टिक्युलर बाब या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नॅशनल ह्युमन राईट कमिशन च्या अधिकार क्षेत्रामध्ये येते। हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये येते हे आहे। परंतु जर एखाद्या खाजगी व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या जर मानवी हक्कांचे या ठिकाणी उल्लंघन केलं असेल तर ती बाब या ठिकाणी मित्रांनो नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या अंतर्गत येत नाही। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। खाजगी व्यक्तीद्वारे मानवी हक्क उल्लंघनाच्या तक्रारीची चौकशी करणे ही जी बाब आहे ती या ठिकाणी येऊ शकत नाही। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो मित्रांनो या ठिकाणी आर्थिक सहकार्य आणि व्यापार या संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार अंतर्गत ऑस्ट्रेलिया भारताला त्याच्या बहुतेक निर्यातीवर शून्य शुल्क प्रवेश देतो। विधान 2 भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही इंडियन ओशन रिम असोसिएशनचे सदस्य देश आहेत। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे जे काही संबंध आहेत ते अलीकडील काळामध्ये वाढलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी ऑस्ट्रेलियामधून भारतामध्ये होणारी निर्यात किंवा भारतामधून ऑस्ट्रेलियामध्ये होणारी जी काही निर्यात आहे या निर्यातीवर जवळपास 94% जे काही व्यापार होतो त्यावर मित्रांनो या ठिकाणी शून्य शुल्क दर आकारला गेलेला आहे। म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया हे इंडियन ओशन रिम असोसिएशनचे सदस्यही देश आहेत, म्हणजेच विधान 2 ही या ठिकाणी आपलं बरोबर राहील। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आर्थिक आणि व्यापार करार आहे तो 2022 साली या ठिकाणी अंमलात आला आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर जी काही इंडियन ओशन रिम असोसिएशन आहे या असोसिएशनची जी काही स्थापना आहे ती 1997 साली करण्यात आली आहे आणि या ठिकाणी या असोसिएशनचे 23 सदस्य देश असून 12 या ठिकाणी डायलॉग पार्टनर कंट्रीज आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधान मित्रांनो या ठिकाणी आपली अगदी बरोबर आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी किमान निर्यात किंमत या संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। किमान निर्यात किंमत लागू करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून जर या ठिकाणी आपण समजून घेतलं तर या ठिकाणी एक देश हा दुसऱ्या देशाला काही वस्तूंची आणि सेवांची मित्रांनो या ठिकाणी निर्यात करत असतो आणि त्याच्या माध्यमातून विदेशी चलन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचबरोबर काही वस्तूंची तो आयातही करत असतो। या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार संदर्भात आहे। फॉर एक्झाम्पल ए नावाचा देश काही वस्तूंची निर्यात बी या देशाला करतो आणि बी हा देश काही वस्तूंची निर्यात या ठिकाणी ए या देशाला करतो, वाईस वर्सा आयात ही त्या ठिकाणी आपण पाहू शकतो। परंतु ए नावाचा जो देश आहे ए नावाच्या देशामध्ये एक्स नावाची जी काही वस्तू आहे तिची जर निर्यात झाली तर त्या ठिकाणी ए नावाच्या देशामध्ये त्या वस्तूचा तुटवडा निर्माण होऊ शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये जो ए नावाचा देश आहे तो काय करेल, त्या ठिकाणी किमान निर्यात किंमत जाहीर करेल। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पूर्वीची जी काही एक्स या वस्तूची किंमत आहे ती 10 रुपये आहे असं जर या ठिकाणी आपण गृहीत धरलं तर या ठिकाणी ए हा देश या ठिकाणी एक्स नावाची जी काही वस्तू आहे तिची किमान निर्यात किंमत या ठिकाणी 15 रुपये करू शकतो। म्हणजे या ठिकाणी तुम्ही 10 रुपयाला त्या वस्तूची निर्यात करू शकत नाही। याचाच अर्थ जर ए या देशातून एक्स ही
जी वस्तू आहे ती बी या देशामध्ये निर्यात झाली तर या ठिकाणी त्या वस्तूची किंमत 15 किंवा त्यापेक्षा अधिक राहील, त्या वस्तूची किंमत बी या देशामध्ये जास्त राहील, परिणामी त्या ठिकाणी एक्स या वस्तूची बी या देशामध्ये असणारी जी काही मागणी आहे ती मागणी मित्रांनो या ठिकाणी घटेल, परिणामी ए या देशातून बी या देशामध्ये एक्स या वस्तूची निर्यात होणार नाही, म्हणजेच ए या देशामधील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना योग्य किमतीमध्ये त्या ठिकाणी एक्स ही वस्तू अवेलेबल राहील। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय सी देशांतर्गत बाजारभावांचे संरक्षण करणे हे या ठिकाणी मित्रांनो किमान निर्यात किंमत या धोरणाचे प्राथमिक उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसते। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी जोड्या लावा या संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील जोड्या विचारात घ्या ज्या ठिकाणी एका साईडला तुम्हाला धोरणे आणि दुसऱ्या बाजूला त्या धोरणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहेत। नंबर 1 चे धोरण प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन याची जोडी या ठिकाणी मित्रांनो क्षेत्र आधारित विकास कार्यक्रम। नंबर 2 राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसी याची जी काही योग्य जोडी आहे ती या ठिकाणी युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म। नंबर 3 ची जोडी स्मार्ट सिटी मिशन या ठिकाणी त्याचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे भौगोलिक माहिती प्रणाली आधारित नियोजन मंच। तर वरीलपैकी किती जोड्या योग्य प्रकारे जुळवण्यात आल्या आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी प्रथम क्रमांकाची नंबर 1 ची जोडी आहे ती या ठिकाणी आपली चुकीची आहे। या ठिकाणी प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन हे जे धोरण आहे या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे काही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा ज्या काही आपल्या पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यामध्ये एक वाक्यता निर्माण करणे म्हणजे त्यामध्ये इंटिग्रिटी आणणं हे या ठिकाणी मुख्य वैशिष्ट्य मित्रांनो प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय प्लॅनचं असलेलं दिसतं, म्हणजे या ठिकाणी प्रथम क्रमांकाची जोडी आपली चुकीची जुळवण्यात आलेली आहे। राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसीचं मुख्य वैशिष्ट्य पाहितलं तर ते आहे युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस, म्हणजेच या ठिकाणी नंबर 2 ची जी काही जोडी आहे ती योग्य प्रकारे जुळवण्यात आलेली आहे। आणि जे काही स्मार्ट सिटीज मिशन आहे या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट मित्रांनो या ठिकाणी क्षेत्र आधारित विकास कार्यक्रम राबवणे हे असलेलं आपल्याला दिसतं, म्हणजे नंबर 3 ची ही जोडी या ठिकाणी आपली चुकीची जुळवण्यात आलेली आहे। तर वरील 3 जोड्यामध्ये केवळ एक म्हणजेच क्रमांक 2 ची जोडी या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ एक जोडी बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी युनायटेड नेशन जनरल असेंब्ली या संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हे एकमेव संयुक्त राष्ट्र संघ आहे जेथे सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व आहे। मित्रांनो या ठिकाणी समान प्रतिनिधित्व हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। नंबर 2 युनायटेड नेशन जनरल असेंब्ली अध्यक्षाची निवड उपस्थित सदस्य राष्ट्रांच्या साध्या बहुमताने आणि सर्वसाधारण सभेत मतदान करून घेतली जाते। नंबर 3 आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने घेतलेला निर्णय रद्द करण्याचा अधिकार या ठिकाणी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीला आहे। तर वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी संयुक्त राष्ट्रामध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्ली हे एक असे फोरम आहे की ज्या ठिकाणी सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे। समान प्रतिनिधित्व या ठिकाणी मित्रांनो युनायटेड नेशन जनरल सिक्युरिटी काउन्सिल जी आहे त्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये नाहीये, परंतु जी काही युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली आहे किंवा महासभा आहे त्या ठिकाणी जे काही सदस्य राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व समान अधिकार देण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांची निवड साध्या बहुमताने होते आणि या ठिकाणी त्यासाठी आवश्यक असणारी जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सर्वसाधारण सभेतच पार पाडली जाते। साधे बहुमत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 100 जर एकूण सदस्यांची संख्या असेल तर त्याला तुम्हाला 2 ने डिवाइड करायचे आणि त्यामध्ये +1 करायचे, म्हणजे जर 100 सदस्य त्या ठिकाणी हजर असतील आणि 100 सदस्यापैकी जर 51 सदस्यांनी एका पर्टिक्युलर व्यक्तीला अध्यक्ष करावे यासाठी जर ठराव पास केला तर अशा परिस्थितीमध्ये तो ठराव पास होतो आणि ती पर्टिक्युलर व्यक्ती त्या ठिकाणी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची या ठिकाणी अध्यक्ष बनू शकते। अर्थात विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालय ज्याला की या ठिकाणी आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणतो
त्याचा निर्णय जो आहे त्याला ओव्हरराईड करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार या ठिकाणी मित्रांनो युनायटेड नेशन जनरल असेंब्लीला नाहीये. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं राहील. या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची जी काही स्थापना आहे ती मित्रांनो 1945 साली करण्यात आली आहे. हा एक पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ज्या कोणत्या दोन पार्टीमध्ये वाद असेल आणि त्या जर पार्टी निकालासाठी युनायटेड नेशनच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये गेल्या असता जो काही निर्णय त्या ठिकाणी येईल तो मित्रांनो तो निर्णय या ठिकाणी त्या पार्टीजवर बाइंडिंग असतो, बंधनकारक असतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय बी. 3 विधानापैकी केवळ आपली 2च विधानं म्हणजेच विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर आहेत. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल संदर्भात आहे. सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. विथ रेफरन्स टू द व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल consider the following statement. Statement 1, it is designed to neutralize various aerial threats at a close range. Statement 2, it has been developed by Hindustan Aeronautics Limited. Which of the statement given above is correct? That is our question. So friend, let's discuss about our statement. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल डिफेन्स जी काही सिस्टीम आहे त्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मित्रांनो व्हर्टिकल या पर्टिक्युलर एरियामध्ये आपण डिफेन्स सिस्टीम इस्टॅब्लिश केलेलं आहे. जर एखाद्या शत्रू राष्ट्राने एखादं मिसाईल आपल्या देशाच्या विरोधी सोडलं तर या मिसाईलला हवेतच नष्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण शॉर्ट रेंज सरफेस टू एअर म्हणजे जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारे जे काही मिसाईल आहे ते मिसाईल सोडतो. यालाच या ठिकाणी आपण व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल डिफेन्स सिस्टीम असं म्हणतो. आणि त्या संदर्भात एकूण तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि त्या संदर्भात एकूण तो प्रश्न या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी हवेमध्येच जे काही इतर देशाकडून जी काही आपल्याला थ्रेट निर्माण झाली आहे त्या थ्रेटला न्यूट्रलाइज करण्यासाठी या ठिकाणी आपण व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम या ठिकाणी वापरतो. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 या ठिकाणी आपलं म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. जे काही व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल आहे याचा विकास DRDO कडून करण्यात आला आहे. म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जी की भारत सरकारच्या मालकीची संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असणारी जी काही साधने आहेत त्या साधनांच्या निर्मितीमध्ये एक महत्त्वपूर्ण संस्था जी की भारत सरकारच्या मालकीची आहे. प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय ए. केवळ विधान क्रमांक 1 बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 16 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि आपल्या डेली डिस्कशनची जी काही PDF फाईल आहे तीही लवकर त्या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.